स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित संगीत संन्यस्त खडग नाटकाला ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे काही संघटनांकडून विरोध करण्यात आला. या नाटकात गौतम बुद्धांची बदनामी केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीनं करत या नाटकाचा खेळ बंद करावा अशी मागणी करत निदर्शनं केली. परंतु पोलीस बंदोबस्तात या नाटकाचा खेळ ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे सुरळीत पार पडल्याचं म्हटलं जात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या संगीत संन्यस्त खडग या नाटकाचा खेळ ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे सायंकाळी 4:30 वाजता आयोजित करण्यात आला होता. या नाटकाला याआधी पुण्यातही काही संघटनांनी विरोध केला होता. या नाटकात भगवान गौतम बुद्धांबाबत आक्षेपार्ह विधानं असल्याचा आरोप या संघटनांनी केलाय. दरम्यान या नाटकाचा खेळ ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे सुरू असताना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत खेळ चालू देणार नाही अशी भूमिका घेतली होती. परंतु नंतर पोलीस बंदोबस्तात या नाटकाचा खेळ सुरळीत झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान या नाटकाबद्दल भाजप ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी आपली भूमिका मांडली आहे. संगीत संन्यस्त खडग हे नाटक स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1931 मध्ये लिहिलं होतं. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे या ठिकाणी आज त्याचा प्रयोग होता. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या नाटकाचा प्रयोग होऊ देणार नाही अशा प्रकारचं आंदोलन करण्यात आलं. मात्र या नाटकामध्ये कुठेही आक्षेपार्ह विधान अथवा गौतम बुद्धांबाबत काहीही नाही असं भाजप ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी सांगितलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यानं कोणीही उठतो आणि आंदोलन करतो. ज्या लोकांना वाटतं की यामध्ये आक्षेपार्ह किंवा बदनामीकारक विधानं करण्यात आली आहेत त्यांनी स्वतः हे नाटक पाहावं. महात्मा गांधी यांचे विचार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार हे वेगवेगळे होते असेही लेले यांनी सांगितलं. विरोध करणं ही लोकशाहीतली एक प्रक्रिया आहे. ज्यांना एखादी गोष्ट पटत नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार कोणी कुठल्याही विचाराला विरोध करू शकतो. त्याचं मी स्वागत करतो. पहिली गोष्ट, आता मला उत्तमजी पवार आहेत या नाटकाचे आयोजक आणि रवींद्रजी साठे याचे प्रोड्युसर आहेत. हे नाटक 1931 साली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतः लिहिलं होतं. आता या नाटकात मी अर्धं नाटक बघून आता खाली आलो आहे. त्याच्या पुढची पण मी कथा जाणून घेतली. तर तसं आक्षेपार्ह याच्यात असं काही नाही आहे विरोध करावा असं. मला असं वाटतं त्यांनी नाटक बघून घ्यावं. त्याच्यामध्ये सावरकर 1931 साली महात्मा गांधींचं खूप मोठं गारूड या देशावर होतं. त्यांच्या विचारांचं, त्यांच्या नेतृत्वाचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये. आणि त्यांनी एक अहिंसेची चळवळ दिली. आणि त्यावेळेला सावरकर हे एक क्रांतिकारक संघटनेचे किंवा क्रांतिकार्य जे स्वातंत्र्यासाठी करत होते. 2 मार्ग होते, एक क्रांतिकारी मार्ग आणि एक अहिंसेचा मार्ग. तर क्रांतिकारी मार्गाचे सावरकर एक प्रकारे आद्य क्रांतिकारक किंवा जनक होते. तर त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं असं होतं की अहिंसेने काही साध्य होत नाही. आणि त्यामुळे त्यावेळेला 1931 साली त्यांनी अहिंसेच्या बाबत आपले विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी, कारण त्यांना अभिव्यक्ती बंद केलेली होती. त्यांना जेव्हा सुटका झाली त्यांची, त्यानंतर त्यांना कुठेही भाषण करायला बंदी होती. त्यामुळे हा विचार लोकांपर्यंत पोचावा म्हणून त्यांनी 2000 वर्षापूर्वी प्राचीन काळात तथागत बुद्धांनी जो शांतीचा मंत्र या देशाला दिला आणि शांतीचा संदेश दिला त्याची पार्श्वभूमी वापरून एक नाट्याची निर्मिती केली होती तात्कालिक समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी. एवढीच त्याच्यातली भूमिका आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोंबिवली विभागानं परराज्यातून महाराष्ट्रात बेकायदा तस्करी होणाऱ्या गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या वाहनचालक मोहम्मद सलमानी आणि देवेंद्र मेघवाल यांना अटक केल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या कोकण विभागीय उपायुक्त प्रवीण पवार यांनी दिली आहे. त्यांच्याकडून 1,05,60,000च्या मद्यांसह 1,31,52,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पनवेल मुंब्रा रोडवरून गोवा निर्मित बनावट विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे डोंबिवलीचे निरीक्षक TB काळेल यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे उपायुक्त पवार आणि ठाण्याचे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली काळेल यांच्या पथकानं 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता पनवेल मुंब्रा रोडवरील उत्तरशू भागात सापळा रचून एका 6 चाकी ट्रकची तपासणी केली. या तपासणीत ट्रकमध्ये तब्बल 1000 बॉक्समध्ये विदेशी मद्याचा साठा आढळला. या कारवाईत ट्रक चालक सलमानी आणि त्याचा साथीदार देवेंद्र या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 1,05,60,000चे भारतीय बनावटीचं गोवा निर्मित विदेशी मद्य जप्त करण्यात आला आहे.
या दोन्ही आरोपींविरोधात दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोंबिवली विभागाच्या निरीक्षक यांना गोपनीय माहिती मिळाली की गोवा राज्यातनं अशी एक वाहतूक होते विदेशी मद्याची. ती आपल्या राज्यातनं वाहतूक होताना मुंब्रा पनवेल या रोडवरनं गाडी जाणार आहे. त्या गाडीच्या अनुषंगाने आमच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. दिलीप काळेले निरीक्षक त्या विभागाचे आहेत डोंबिवली, त्यांनी या गाडीवरती पाळत ठेवली आणि या गाडीमध्ये जर थांबून चौकशी केली आणि पाहणी केली गाडी, तर गाडीमध्ये जवळपास 1001 बॉक्स मिळून आले त्यांना विदेशी मद्याचे बॉक्स मिळून आल्यामुळे त्यांनी ड्रायव्हर आधी क्लीनर या दोघांना आरोपींना अटक केलेली आहे आणि 1,03,00,000चा मुद्देमाल हा जप्त केलेला आहे. आता पुढील चौकशी निरीक्षक काळेले करत आहेत. कोणाचा माल आहे आणि कोणाला? तर या संदर्भात चौकशी चालू आहे. आता यानंतर पुढील चौकशीमध्ये निष्पन्न होईल माल कुठून आलाय, कुठे चाललेला आहे, याबाबतची निरीक्षक चौकशी करत आहेत. अंदाजे किती लाखाचा माल आहे? 1,03,00,000चा मुद्देमाल आहे आणि 1,31,00,000चा मुद्देमाल आहे. त्यापैकी गाडीची किंमत आहे 25-30 लाख आणि बाकीचे 1,03,00,000 हा मुद्देमाल आहे. प्राथमिक तपासात आरोपींनी काय सांगितलं की ह्याच्यावर पण नाही, आरोपींनी अद्यापर्यंत काही तसं बोलणी केलेली नाही आहे. आरोपीकडनं माहिती घेण्याचं काम आमचे निरीक्षक करत आहेत. त्वरित ते तपासमध्ये त्या कळून येईल की कोणाचा मुद्देमाल आहे आणि कुठे चालला होता तो. साहेब, वारंवार अशी तस्करी सुरू आहे. याच्याबद्दल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने काही नियोजन करण्यात येणार आहे का? यांना चाप असणार नाही, वेळोवेळी आमचे निरीक्षक आणि जे अधिकारी तपास अधिकारी आहेत ते या राज्यामध्ये जाऊन त्याबद्दलची सखोल चौकशी करतात, पण तिथं सध्या काही तसं निष्पन्न होऊन येत नाही. तरी आणखी आमचे अधिकारी या संदर्भातली सखोल चौकशी करतील. सध्या दोन जणांना ताब्यात घेतलेले आहे आम्ही आणि त्या संदर्भात चौकशी चालू आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देवजी यांचा 556वी जयंती ठाण्यात आज श्रद्धा, भक्ती आणि समतेचा संदेश देणारे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करून मोठ्या उत्साहात पार पडली. तीनहात नाका येथील दशमेश गुरुद्वारा येथे दिवसभर कीर्तन आणि आर्थिक प्रवचनांचं आयोजन करण्यात आलं होतं. गुरुनानक देवजी यांच्या शिकवणीवर आधारित भजन आणि गुरुबाणीने परिसर दुमदुमून गेला होता. या दिवशी ठाण्यातील सर्व गुरुद्वारांमध्ये लंगर सेवा आयोजित करण्यात आली होती. धर्म, जात आणि पंथ यांचा भेद न करता सर्वांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. भक्तांनी गुरुद्वारांमध्ये दर्शन घेऊन गुरुनानक देवजी यांच्या शिकवणीचंही स्मरण केलं. एकच मानवता आणि सर्वांसाठी समानता हा गुरुजींचा संदेश या उत्सवातून पुन्हा अधोरेखित झाला. आजपासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी कातकरींच्या विदारक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्तरदायित्वाची भावना म्हणून श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा आणि संस्थापक विवेक पंडित यांच्यासह राज्याचे पदाधिकारी आत्मक्लेशातून आत्मनिर्धार मौन पाळून सुरुवात झाली आहे.
देश स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या उंबरठ्यावर आहे, तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून केवळ काही किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या आदिम कातकऱ्यांचा श्रमाचा अमानुष बाजार आहे. लहान मुलांचं बालपण खुडून नेलं जात आहे. त्यांचं माणूस म्हणून जगणंच नाकारलं जातंय. दारिद्र्य, अन्याय आणि प्रशासनाच्या दीर्घकालीन अंमलबजावणीतील दिरंगाईमुळे हा आदिम समाज खुलेआम उद्ध्वस्ततेच्या मार्गावर उभा आहे. श्रमजीवी संघटनेनं या आदिवासी जमातीसाठी आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराचं निर्णायक पाऊल उचलले. निरक्षरता आणि दारिद्र्यामुळे अल्पवयीन मुलींची खरेदी विक्री, कर्जबाजारीपणामुळे पुन्हा वाढलेली वेठबिगारी, स्थलांतरणामुळे अर्ध्यावर पोहोचलेलं शिक्षण आणि बालमृत्यूंच्या वाढत्या घटना या सर्वांनी कातकरी समाजाचं जीवन अंधकारात लोटलं गेले. वनहक्क, गावठाण हक्क आणि मुक्त वेठबिगारांचं पुनर्वसन आजही प्रलंबित आहे. यासाठी श्रमजीवी संघटनेचे राज्याचे पदाधिकारी, श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, जनरल सेक्रेटरी बाळाराम भोईर, विजय जाधव, ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे आदी कार्यकर्ते पूर्ण दिवस उपवास करून आत्मक्लेश करणार आहेत. अन्यायकारक आणि मानवी संवेदनांना चिरडून टाकणाऱ्या आजच्या विदारक परिस्थितीकडे शासन आणि समाजाचं लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 5 नोव्हेंबरला आत्मक्लेशातून आत्मनिर्धार सुरू असताना संघटनेच्या प्रत्येक गावापाड्यात प्रौढ सभासद दिवसभर उपाशी राहून आत्मक्लेश करून सायंकाळी प्रत्येक गावागावात पाड्यापाड्यात आपल्या घरादारात नव्या आत्मनिर्धाराचा प्रतिकात्मक दिवा लावला जाणार आहे. आत्मक्लेशातून आत्मनिर्धार आंदोलन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू झालं असून शासनानं तात्काळ ठोस आणि परिणामकारक पावलं उचलून कातकरी समाजाला माणूस म्हणून जगण्याचा आणि सन्मानानं उभं राहण्यासाठी अधिकारांची अंमलबजावणी करावी, यासाठी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित हे स्वतः आत्मक्लेश करून आत्मनिर्धार करून मौन करणार आहेत. आत्मक्लेशातून आत्मनिर्धार हा 5 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर असा केवळ वेळ आहे. हे केवळ संघर्ष नसून परागंदा होत असलेल्या समाजाच्या अस्तित्वासाठीच निर्धार आहे, अशी माहिती श्रमजीवी संघटनेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. आपल्या प्रिय देशाच्या स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतर आता लवकरच स्वातंत्र्याची शताब्दी आपण करतो आणि 2047चं व्हिजन आपल्या देशाचं महासत्ता बनण्याचं कसं असेल त्याची स्वप्न आपला देश पाहत असताना मुंबई या आंतरराष्ट्रीय महानगराच्या जवळ जगणारी कातकरी ही जी आदिम जमात आहे आदिवासींच्या मधली, ती जमात मात्र भीषण वास्तवाला सामोरं जात आहे. 12-13 वर्षाच्या मुली नगर जिल्ह्यातल्या संगमनेरचे लोक या ठिकाणी येऊन खरेदी करून जात आहेत. अशा 6 घटना आता गुन्हे अशा पद्धतीचे दाखल झालेले आहेत. लहान लहान मुलांची विक्री 500-500 रुपयाला मेंढपाळांसाठी किंवा मच्छी सुकवण्यासाठी, घरकामासाठी या कातकऱ्यांची जात आहेत. खाण्यासाठी कर्जबाजारीपणा कातकऱ्यांच्या वर आलेला आहे आणि त्यातून भीषण दारिद्र्यानं ही जमात गांजलेली आहे, ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याची खंत आम्हाला आहे की देशाच्या स्वातंत्र्यानंतर संविधानाने जे मूलभूत अधिकार दिले, जगण्याचा सन्मानाने जगण्याचा जो अधिकार दिला, तो आम्ही अजूनही यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही, याची खंत आम्हाला आहे. आणि या समाजाला जागृत करण्याकरता, त्यांना संघर्षाला प्रवृत्त करण्याकरता आम्ही आज आत्मक्लेश आणि उद्या निर्धार करतो. आज आम्ही सर्व गावागावामध्ये, घराघरामध्ये उपवास करतायत. या ठिकाणी सुद्धा संघटनेचे पदाधिकारी उपवास करतील आणि आत्मक्लेश करतील आणि उद्या निर्धार करून या कातकरी समाजाला संघटित करून त्यांना या भीषण दारिद्र्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील.